ते हवारूपी शब्द निघतात आणि ते शब्द फक्त महान त्यागी बाबा जुमदेवजीने दिलाय आणि ते शब्द आज या भारत देशामध्ये चालत आहे. आपल्या ह्या मानव धर्मामध्ये आपल्याकडे शासकीय लोक धावून राहिल्यात आणि ते शासकीय लोक फक्त आपला वोट बॅलन्स करून राहिलेत. परंतु बाबांनी कसल्याही प्रकारची संस्था तयार नाही केला आणि शासकीय विचार नाही केला. महान त्यागी बाबा जुमदेवजी ह्या मानव धर्माचा सेवक दुखी कष्टी आहे, गोर गरीब आहे, याची गरज ती सवारल्या पाहिजे म्हणून सन्या त्याचे विचार चांगले निघाल्या पाहिजे म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजींना हे धर्मशाळा दिली आहे आणि ह्या धर्मशाळामध्येच आपल्याला शिकणार, तुम्हाला सर्व शिकणार. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्माए नमस्कार सर्वांना, नमस्कार. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्माए परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी त्यांच्या आदेशाप्रमाणे मोजा पुरगाव या गावी बाबाच्या आदेशाप्रमाणे मासिक बैठक सुरू आहे गोंदिया शाखेच्या वतीने आणि ह्या बैठकीला स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझा प्रणाम. मानव धर्माचे संस्थापक आम्हा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. बाबांना नेहमी कार्यामध्ये सहकार्य करणारी आमची सर्वांची गुरु वाराणसी आई उपस्थित आहेत. आईला माझा प्रणाम. आणि आजच्या ह्या मासिक बैठकीचे अध्यक्ष साहेब, शहापूरहून आलेले भंडारा शाखेचे माजी संचालक साहेब भोंडेकर साहेब, अध्यक्ष साहेबांना माझा नमस्कार. आणि या मासिक बैठकीचे उपाध्यक्ष साहेब खमारीहून आलेले मार्गदर्शक लांजेवर साहेबांना माझा नमस्कार. आणि या बैठकीचे सूत्रसंचालन करणारे राऊत साहेब यांना माझा नमस्कार. आणि मंडळाचे मार्गदर्शक उपस्थित आहेत मंचावर कावळीजी आणि काटेवारजी आणि भावनकर साहेब यांना माझा नमस्कार. आणि गोंदिया शाखेचे उपाध्यक्ष संचालक साहेब बोपचेजी यांना माझा नमस्कार. मंचावर उपस्थित जबाबदार सेवक साहेबांना माझा नमस्कार. आणि बाबाच्या कुटुंबातले आलेले सेवक सेवकिनी आणि मुलं बाळ उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा आहे. आता बाबाच्या शिकवणीच्या माध्यमानं त्या माईकच्या द्वारा आत्म्यातून निघणारे शब्द सुंदर सुंदर इथं निघालेले आहेत. आणि महान त्यागी बाबा जुमदेवजी महान पुरुष होते आणि बाबा या मानव जन्माला येऊन आमच्यासारख्या दुःखी गोष्टी लोकांना जगवलं. साधी गोष्ट नाही आहे. आज आम्ही या मार्गावर विचार करून आलो. आज आपल्या कुटुंबामध्ये या 11 दिवसाचे कार्य असले ते कार्य आम्ही व्यवस्थित करू शकत नाही. तेवढ्या धर्माला जागवण्यासाठी महान त्यागी बाबा जुमदेवजींनी किती मोठी परिस्थिती निर्माण झाली असेल, कसल्याही प्रकारची अडीअडचणी आल्या असतील आणि काही प्रश्न त्यांच्याकडे सामोर झालेला असेल, परंतु त्या गोष्टींना बाबा संघर्ष केला. संघर्ष करून आत्म्यामध्ये कसल्याही प्रकारची शंका ठेवली नाही आणि निष्काम भावनेने निष्काम विचाराने ह्या दैवी शक्तीला प्राप्ती करून आमच्यासारख्या दुःखी कष्टी लोकांच्या समोर ठेवलेली आहे. आणि त्या दैवशक्तीला मानण्यासाठी आपल्याला काहीतरी मनामध्ये जो डाग असते त्याला नष्ट करावं लागेल. साधारण गोष्ट नाही आहे. त्या भारत देशामध्ये अच्छे वैज्ञानिक लोक, संत लोक येऊन आमच्यासारख्या मानवाला समजवण्याचे कार्य केला.
परंतु आम्ही नाही समजलो, म्हणून साने आम्ही मूर्तीपूजा करत होतो, वैद मान्याकडे जात होतो. ज्या महाराजला आम्ही आपल्या घरी आणत होतो आणि तो महाराज आमच्या कुटुंबामध्ये पूजा हवन कथा वगैरे करत होता, त्याच्यातून मी आपल्याला समाधानी नाही मिळालं. अशाच प्रकारे हा मानव शरीर जो आमचा, ह्या मानव शरीरामध्ये मार्गात आलो तरी कधी कधी आपल्या मनामध्ये काही शंका तयार होते आणि त्या शंकेच्या पायी आम्ही मागो जातो. साधारण आमच्या जो शरीरावर जो हा कपडा आहे, ह्या कपड्याला सुद्धा डाग लागते. तर हा मानव जीवन आहे, ह्या मानव जीवनामध्ये डाग लागता राहते. याच्यात सुद्धा झाल्या पाहिजे म्हणून सांगा आपल्याला बाबाच्या तत्वशब्द नियमाची गरज आहे. साध्या कार्यामध्ये आपल्याला समाधानी मिळते. जेवी काय अशा त्या प्रकारचा रोग आहे, तो रोग 11 दिवसाच्या कार्यात, 21 दिवसाच्या कार्यात, या 7 दिवसाच्या कार्यामध्ये, या 3 दिवसाच्या कार्यामध्ये मनपूर्वक आपल्याला समाधानी मिळते. आम्ही सुखी होतो. सुखी झाल्याच्या नंतर 2.5-3 वर्षापर्यंत साध्या कार्यात राहतो आणि बाबाच्या नियमाप्रमाणे जो जबाबदार सेवक आहे, ज्यांच्याकडे कार्य देण्याची प्राणी, जो कार्य देण्याचे ज्यांचा आदेश नसते, तो त्यांची व्यवस्था पाहून त्यांना सांगतो का भाऊ हे साधे कार्य म्हणजे आता तुला समाधानी मिळाली का. तो सेवक आपल्या परीने तो समजून सांगते हो जी समाधानी मिळाली. त्याच्यानंतर म्हणजे त्याला त्यागाच्या कार्याची तयारीला लावते आणि त्या त्यागाच्या कार्यामध्ये आपण कशा प्रकारचा त्याग करून राहिलो याचा विचार आपल्याला करणार. कसा की त्यागाच्या कार्यामध्ये मनामध्ये जो विकार आहे त्या विकाराला नष्ट करणं. पण तो विकार फक्त ते 6 महिन्याच्या कार्यामध्ये विकार नष्ट होते आणि त्याग झाल्याच्या नंतर मध्ये आम्ही त्याग केला म्हणतो आणि तो विकार आपल्या शरीरामध्ये राहते. ह्या मायपात बोलण्याला मोठी नवल नाहीये. जो कधी नाही बोलला त्याच्या अंगपाय पुरा शरीर कापते. हा प्रॅक्टिकल आहे आणि तोच आपल्याला अहंकार मागे नेते. आपण मानव धर्माला काढून आलो की आम्हाला समाधानी मिळायला पाहिजे म्हणून सगळं की आमच्या आता मी माहीत यायला मी बोलीन, याच्यातला काहीच विषय नाही आहे. विषय तोच आहे की बाबांचा विषय आहे आणि बाबांनी जो सत्यता धावलाय, बाबांनी शब्द दिले आहेत, त्या शब्दाप्रमाणे आज कार्य होतात आणि ते शब्द बाबाचे अजरा अमर आहेत आणि ते अजरा अमर असल्यामुळं बाबांनी सिद्ध करून ठेवलं या भारत देशामध्ये. बाबांनी दिलाय 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम आणि त्याच्या जीवनामध्ये जो का घडत आहे त्याला त्या मासिक बैठक हो या 15वाडी हो या आठवडी बैठक हो, त्याच्या शब्दाची सोडणूक झाल्या पाहिजे म्हणून त्या बैठकीच्या द्वारामध्ये बाबाच्या शब्दाप्रमाणे कार्य होतात आणि ह्या कार्यामध्ये वेळात वेळ तरुणाने आपल्याला जाण्याची गरज आहे. बाबाने हेही नाही सांगितलं की परिपंच सोडून तू कार्य कर म्हणून. बाबांनी ते सिद्ध करून लावलंय, परिपंच साधून परमेश्वराचे कार्य कर. कसल्याही प्रकारच्या तुझ्या मनामध्ये डोक्यामध्ये ताण असेल तर त्या भगवत कार्याच्या बैठकीला जा, तुला तिथं चांगलं चिंतन मिळेल. ही धर्मशाळा आहे, त्या धर्मशाळेमध्ये शिकताना तुझ्या शरीरामध्ये जो विकार आहे तो नष्ट होऊन जाईल आणि तुझी भविष्यवाणी वाढेल. अशा प्रकारे बाबांनी कार्य केलं आहे. आपल्याला कसल्याही प्रकारच्या जीवनामध्ये कोणीला टीका टिप्पणी लावता येत नाही. अगर आपण दुसऱ्याला अगर टीका टिप्पणी लावण्याचा प्रयत्न करून तर आपण कुठेतरी गड्ड्यामध्ये चले जाऊ शकतो. बाबाने नेहमी सांगितलं नियमामध्ये 4था नियम एकता कायम करणे. मी तुम्ही सर्व म्हणत आहो एकता कायम करणे, मग आम्ही करत आहो का हे आपल्यालाच पाहिजे. हा जीवन आहे, ह्या जीवनामध्ये वंदीचं बिंद होता राहील. बाबांनी देखलाय जीवन लय सफर आहे, ह्या सफरमध्ये चालताना आज इथं समोर का जाऊन सगळे मी बोलून जाईन याचा अंदाज नाहीये. शब्द दिसत नाही बोलत आहोत सगळे, ते हवारूपी शब्द निघतात आणि ते शब्द फक्त महान त्यागी बाबा जिंदूजीने दिलाय आणि ते शब्द आज या भारत देशामध्ये चालत आहे. आपल्या ह्या मानव धर्मामध्ये आपल्याकडे शास्त्रीय लोक धावून राहिल्यात.
आणि ते शासकीय लोक फक्त आपला वोट बॅलन्स करून राहिले. परंतु बाबांनी कसल्याही प्रकारची संस्था तयार नाही केला आणि शासकीय विचार नाही केला. महान त्यागी बाबा चिमणेजी ह्या मानव धर्माचा सेवक दुखी कष्टी आहे, गोर गरीब आहे, याची गरज ती सवारल्या पाहिजे म्हणून सन्या त्याचे विचार चांगले निघाले पाहिजे म्हणून महान त्यागी बाबा चिमणेजींना हे धर्मशाळा दिली आहे. आणि ह्या धर्मशाळेमध्येच आपल्याला शिकणं आहे. तुम्हालाही सर्व शिकणं आहे, मलाही शिकणं आहे. तुमच्या माध्यमाने तुम्ही बरोबर आहात, माझ्या माध्यमाने मी बरोबर चालू आहो. आम्ही त्या भगवंताच्या कॅमेऱ्यामध्ये आहो. मी तर काही बी बोलता जाईल भगवंताच्यावर हे कांटे करू शकतो. कुठंतरी माझी शब्दामध्ये अगर वन्नीचा विचार झाला तर मी कुठंतरी मागे जाईल आणि दुखी होईल. सगळ्यांना माहित आहे तर माझा जन्म अटल आहे तर माझी मौत बी अटल आहे. आज नाही सकाळी मी बी जाणार आहो. परंतु कर्म असे करा की जीवनामध्ये चांगला तुमच्या बाजूवाल्याला नाव घेतल्या पाहिजे. अशा प्रकारे बाबांनी हे भविष्यवाणी आमच्या समोर आणलेली आहे. वेळ नाही कमी आहे. सहापूरून आलेले माझे लहान भाऊ त्यांचेही मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. एवढेच बोलून सर मी इथं शब्द थांबवतो. सर्वांना माझा नमस्कार.